3 वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासानिमित्त आज आपण आलोय कोल्हापुरातील 15 किलोमीटर लांब असलेल्या बहिरेश्वर या कृष्णांच्या म्हणजेच महाविष्णूंच्या मंदिरात। कोल्हापुरातील श्रीकृष्ण भगवानांची पंढरी मानल्या जाणाऱ्या श्री बहिरेश्वर मंदिरातील आज आपण मूर्तींचं दर्शन घेणार आहोत। त्याचबरोबर इथल्या गुरुवांकडून या मंदिराची माहिती आणि या मूर्तीत असलेल्या दशावतारांच्या मूर्तींबद्दलही माहिती घेणार आहोत। एका सुंदर तलावाच्या मध्यभागी 11व्या शतकातील शेषशाही नारायणांचे अर्थात भगवान कृष्णांचेच हे प्राचीन मंदिर आहे। करवीर महात्म्य या ग्रंथात या परिसराचा पश्चिमेकडील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असा उल्लेख आढळतो। या बहिरेश्वर मंदिराच्या अगदी 4 किलोमीटर अंतरावरच कसबा बीड या गावात 11व्या शतकातील पांडवकालीन महादेवाचं आणखीन एक मंदिर आहे। या कसबा बीड गावालाच वीरगळीचं गाव असं देखील म्हणलं जातं। आपल्या चॅनलवर या मंदिराचा व्हिडिओ याआधी मी केलेला आहे, तोही नक्की बघा। कोल्हापूर ते रत्नागिरी या मार्गावर बालिंगा या गावाच्या फाट्यातून आत आल्यानंतर कोगे हे गाव लागतं। तिथून पुढेच हे बहिरेश्वर गाव आहे। या गावात हे पांडवकालीन कृष्णांचं मंदिर आहे। या ठिकाणी सुंदर असं नयनरम्य दृश्य आपल्याला पावसाळ्यामध्ये पाहायला मिळतं। महाराष्ट्र शासनाच्या मंदिर विकास धोरणाअंतर्गतच या मंदिराचा विकास करण्याच्या योजना सरकारने आखल्या आहेत। दर 3 वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासात आज कमला एकादशी निमित्त आपल्या चॅनलवर आपण खास या मंदिराचा व्हिडिओ घेऊन आलो आहे। त्यामुळे हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा। आता आपण या मंदिरात आत आलो आहोत, ज्या ठिकाणी भगवानांची ही शाळीग्रामातील मूर्ती स्थित आहे। या मूर्तीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती एकाच पाषाणामध्ये कोरली गेलेली आहे। आपल्यासोबत आता मंदिरातील गुरव आहेत, जे आपल्याला या मंदिराबद्दल माहिती देतील। गोविंदा बापू गुरु राहणार बहिरेश्वर पुजारी येथील कोल्हापूर या देवाची माहिती सांगितली। वर अवतार आहे मत्स्य, कासव, वराह, नरसिंह, परशुराम, कल्की, बुद्ध हा अवतार आहे। लक्ष्मी सेवा करते। समोर ब्रह्मा विष्णू महेश्वर आहे। हा बोंबीनं कमळात देत गेलेला आहे, पूर्वी मोडलेला आहे पांडवांच्या काळात। अंतर तोडलेलं आहे, पूर्वी नाक तोडलेलं आहे। मग आपण घासले की हाताला घासले की परीच असायच्या। एका माणसानं छंद्यानं आणि अंगठांना ऊन पडलं आणि ही स्वयंभू मूर्ती आहे। तिला वजन काही नाही, शाहीग्रामच्या दगडामध्ये बरोबर। आणि सोमवारमध्ये आमच्या यात्रेत श्रावण महिन्यात 4 सोमवार यात 5वा सोमवार शेवटच्या सोमवारी यात्रा मोठी असते। भाविक लोक भरपूर येतात आणि आता दर एकादशीला अभिषेक बुधवारी असतोय। आता भाविक लोक भरपूर वाढा आल्यात। अधिक मासमुळे आता लोकही आल्यात। अधिक मासामध्ये काय विशेष पूजा वगैरे मानली जाते? एकादशीला अभिषेक असते। अभिषेक आता अधिक मासाला वाचन चालू, कोल्हापूरची लोक आधी वाचन करत बसतात इथं। लेडी झाल्या तर इथं वाचन करून बसतात, आम्हाला फोन लावून बोलवून घेतात। दर एकादशीला शनिवारी रविवारी देऊळ उघडं असते। सकाळी 5 वाजता उघडते का? 6ला तरी उघडते। 6 आणि मंदिराचा एकूणच आणखीन इतिहास काय सांगता येईल आपल्याला? हे पांडवांच्या काळातलं आहे। हा, आणि हे मंदिर आहे त्याच्या समोर, तळ्याच्या समोर हे पाणी प्यायला वापरतात। याला धुणे बिना अजिबात काही नाही। होय, पाणी प्यायला वापरते ते। बरं, एवढं ते पाणी शुद्ध स्वच्छ 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 स्वच्छ। बरं।
मित्रांनो, तुम्हाला विष्णू भगवानांची आणखीन अशी कोणती युनिक मंदिरं बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा. अधिक मासानिमित्त केलेला हा बहिरेश्वरच्या मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या ट्रॅव्हल विथ वरद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.